जग बुडते हे जण देखवेना डोळा, म्हणून कळवळा येत असे। या म्हणीप्रमाणे जे जे सद्भक्त आहेत हे ज्या ज्या वेळेस कलियुगामध्ये ज्या ज्या वेळेस अधर्म वाढला त्या वेळेस संत लोकांनी या ठिकाणी अवतार घेऊन या ठिकाणी सर्व जगाला या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावून धर्माच्या कार्याला लावून त्यांच्या उद्धाराचं कार्य हे संतांनी करून घेतलेलं आहे। म्हणून काय सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागविती। ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं, ज्या ज्या वेळेस आपण अधोगतीला जात असतो त्या वेळेस संतांची संगत आपल्याला लागत असते आणि संतांची संगत घडायला पूर्वीचं पुण्य लागते। म्हणून या ठिकाणी पूर्वीची पुण्य आली फळाला, म्हणून मानव देह मिळाला तुम्हाला। करुणी घ्या रे सार्थक गमावू नका व्यर्थ, करुणी करुणी पाहावा विचार। या जन्माला आपण अनंत योनी 83,99,999 योनी या ठिकाणी फिरून आपल्याला शेवटी हा 84 लाखावा मानवाचा देह मिळाला। आणि या देहात येऊन आपण जर इतर व्यर्थ आयुष्य भरकटत जात असेल तर आपला या जन्माला येऊन कोणताही उपयोग नाही किंवा फायदा नाही। जर या देहाला खरंच सद्गती लाभायची असेल, सत्कार्याला या देहाला लावायचं असेल तर संतांचं सानिध्य महत्वाचं आहे। कारण का संतांचे उचिष्ट सावडून सारी माझी इच्छा पूर्ण करून घेतली। संत परज्ञानाचे सागर भरले, आनंद रत्न काढिले तयातून। आनंदाचे लेणे लेवणी जगाशी, लेवविले त्याशी नमन माझे। या ठिकाणी जे जे गुरुभक्त आहेत सर्वांनी संतांची संगत करा। कारण का संतांच्या सानिध्यात आल्यावर संतांसोबत राहायची संधी भेटते। राहायची संधी भेटल्यामुळे ते कसे नामस्मरण करतात, कसं त्यांचं जीवन आहे, ते कसे वागतात हे सर्व आपल्याला पाहायला भेटते आणि त्या ठिकाणी त्यांची सेवा करते। आणि संत गुरु सेवा घडी जाशी, काळ दंडी नातयाशी, अंती जाय मोक्ष पदाशी। गुरुची सेवा केली या ठिकाणी अशी जर गुरुची सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवाचा उद्धार होतो। म्हणून सर्वांनी संत सेवा करा, नामस्मरण करा। नामस्मरणाशिवाय काही नाही, नामासारखे नाही सार, श्रेष्ठ नाम दिगंबर जपा तुम्ही निरंतर। या ठिकाणी नाम घ्या दत्त प्रभूचे, घेणे दैन नाही काही कवडी फुकाचे। आपण जीवनात येऊन जर सर्व काही करत असेल, नाम घेत नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे। म्हणून सर्वांनी या ठिकाणी नामस्मरण करत जा। आयुष्य अमोल आपल्याला मिळालेलं आहे, अमोल नरदेह मिळाला तुम्हाला। या म्हणीप्रमाणे अमोल आयुष्य जाते घडी घडी, आनंद आवडी भजा भावे। तुम्ही सर्वजण या ठिकाणी नामस्मरण करत जा। कारण का नामस्मरण केल्याशिवाय या जीवाला सद्गती प्राप्त होणार नाही, गुरुची भेट होणार नाही। आणि गुरुची भेट झाल्याशिवाय, गुरु केल्याशिवाय या जीवाला मोक्ष प्राप्ती होणार नाही। म्हणून संतांचं सानिध्य सर्व गुरुभक्ताला आवश्यक आहे आणि सर्वांनी संतांची सेवा घडत जा। जय आनंद, जय जय आनंद।